येतोय असं का, ज्यावेळी मी पहिल्या विरोधी पक्ष नेता म्हणून होतो त्यावेळी पनवेल महानगरपालिकेनं आजच्या दिवशीसुद्धा पाण्याची पूर्णतः पनवेल महानगरपालिकेला टंचाई निर्माण होत आहे। या टंचाई निर्मितीसाठी आम्ही मागच्या वेळी जो उचलला होता का पाणीसाठी पाईपलाईन मोरबे धरणातली येतो पनवेलमधून, ती आम्ही बंद करण्यासंदर्भात आम्ही त्यावेळी तो मुद्दा घेतलेला होता। परंतु त्यावेळी आम्हाला सन्माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलं होतं भेटून का आम्ही तुम्हाला मुख्यमंत्र्याजवळ बैठक लावतो, पण मुख्यमंत्र्याजवळ काय बैठक लावलेली नाही। त्याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात नवी मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या विरुद्ध केस दाखल शुक्रवारी केलेली आहे। उद्देश एकच आहे का हा मोरबे धरणातला जरी पाणी असला तरी हा नवी मुंबईला 2012 साली पूर्णतः डॅम दिला। याची हिस्ट्री तुम्हाला सांगतो, ज्यावेळी 1999 साली हा मोरबे डॅम पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर 2002ला हा नवी मुंबई महानगरपालिकेने हा पाणी आम्हाला मिळावं म्हणून सांगितलं। त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मागता वेळी कांबोटा, खारघर, तलोजा हे सर्व नवी मुंबई या क्षेत्रामध्ये होतोय। 2016ला पनवेल महानगरपालिका झाली, म्हणून पनवेल महानगरपालिका झाली म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेकडे डॅम गेलेला नाही। आणि 2012ला हे लक्षात ठेवा, त्यावेळी 2012ला अधिकृत काढलं की हे डॅम नवी मुंबई महानगरपालिकेचं याच्यावरती हे राहणार, अधिकार राहणार। परंतु ते नवी मुंबई महानगरपालिकेचा 2012ला जो अधिकार देण्यात आला त्यावेळी ही तिन्ही गाव होती, याच्यामध्ये पूर्ण सिडकोचं लेटर्स आणि याच्यामध्ये आम्ही न्यायालयात दाखवलेलं आहे का कांबोटा, खारघर आणि तलोजा या विभाग यांचा जो डेव्हलपमेंट चार्ज असतो, हा डेव्हलपमेंट चार्ज सर्व मिळून 108 कोटी रुपये त्यावेळी सिडकोने भरलं होतं। आणि या 108 कोटीच्या पैशावर हा डॅम झालेला आहे। हा नवी मुंबईच्या याच्यावर पैशावर डॅम झालेला नाही, हा खरा डॅम होता MJPचं। आणि या MJPच्या डॅम नंतर सिडकोने घेतलं, सिडकोकडनं नवी मुंबईने घेतलेलं आहे डॅम। आणि आज हक्क नवी मुंबई महानगरपालिका सांगतो का 450 MLDचा पाण्याचा हक्क आमचा आहे। अहो तुम्ही मला सांगा, आज नवी मुंबई महानगरपालिकेत लोकसंख्या किती आहे? 20 लाख लोकसंख्या आहे। आज 20 लाख लोकसंख्या, एका व्यक्तीला 135 लिटर पाणी लागतोय, मग जवळजवळ 270 MLD पाणी लागतोय टोटल। 270 MLD पाणी असताना 450 MLD तुमच्याकडे आहे आणि तुमचे आयुक्त आणि तुम्ही सर्वे केलेला आहे 100 MLD आमच्याकडे अतिरिक्त पाणी आहे आणि आम्ही आम्हाला 30 MLD एक्स्ट्रा मागतोय। आणि या 30 MLD पाणी न दिल्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये यांच्या विरोधी याचिका दाखल केलेली आहे। कारण गेल्या वेळी अधिवेशनमध्ये, आज हे अधिवेशन चालू होतोय, गेल्या वेळी अधिवेशनमध्ये बजेटमध्ये सन्माननीय राज्य अर्थमंत्री उत्तर दिलं होतं का मुख्यमंत्र्याबद्दल बैठक लावून पनवेलला जेव्हा नावाशिवा टप्पा 3चं पाणी मिळत नाही तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी द्यावं। मग का भेदभाव होतोय? कोण भेदभाव करतोय? इथे सत्ता पाहिली तर नवी मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिकेला भारतीय जनता पक्ष, नवी मुंबई महानगरपालिकेला आमदार भारतीय जनता पक्ष, पनवेल महानगरपालिका पनवेल तालुक्यातले आमदार भारतीय जनता पक्ष। मग कोणामुळे घोडा अडवले? का पाणी आणू शकत नाही नागरिकांना? आज पाणी नाही म्हणून आज नागरिक आम्हाला कमेंट्स करतात, आमच्या घरी येऊन हंडे घेऊन येतात आमच्या घरी का आम्हाला पाणी द्या, आंघोळ करायला पाणी द्या, टॉयलेटला पाणी द्या, शौचालयाला पाणी द्या, प्यायला पाणी द्या। याच्यामुळे मी स्वतः मुंबई हायकोर्टात, मी आमचे मित्र नगरसेवक हरीशजी केनी, तुषार पाटील आणि आमचे गटनेते केतन भगत या चौघाही मिळून आज न्यायालयात याचिका दाखल केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।